दर्शको मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला असतानाच आज मोहोळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने त्यांच्या एक 17 गाव आहे त्या 17 गावाच्या प्रचारशुभारंभ पुळूज या ठिकाणी झाला। नुकतीच या ठिकाणी सभा झाली आहे। त्या सभेचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर जे काही सर्वपक्षीय आघाडीचे नेते होते त्या सर्वपक्षीय आघाडी नेत्यांची उपस्थिती या सभेला होती। यामध्ये जर पाहायला गेलं असेल पांडुरंग परिवाराचे जे काही नेते असतील किंवा महायुतीच्या माध्यमातून जे काम करतात भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक त्यांची या ठिकाणी उपस्थित होती। त्याचबरोबर महाडी गटाची सुद्धा ताकद या ठिकाणी यशवंत माने यांना मिळाली आहे। यशवंत माने यांनी पाठीमागच्या काही दिवसापासून 5 वर्षापासून काम करत असताना कोट्यवधी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला। आपण पाहायला गेलं असेल तर याच पुळूजमध्ये ही आता या ठिकाणी सभा झाली आणि या गावचं जर वातावरण बघितलं असेल तर महाडी गट असेल, परिचारक गट असेल, भालके गट असतील किंवा विठ्ठल परिवाराचा जो काही काळे गट असेल ते सर्वपक्षीय गट आज या ठिकाणी यशवंत माने यांच्यासाठी इथं एकत्र आले दिसले होते। एकत्रित सर्वच नेत्यांनी आश्वासित करत असताना सांगितलं की जी काय आम्ही मतदान करणार आहे जी मदत करणार यशवंत मानेंना करूया। बुईट काय गावातून मतदार आलेत त्यांची भूमिका जाणून घेणार। नमस्कार, कुठून आला होता सभेला? तर काय सरकोली काय सभेत काय विषय झाला? सध्या विशेष तात्याचं काम चालणार आहे त्यामुळे तात्याला मतदान करायचं। बरं, सर्वपक्षीय नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। हां, पाठिंबा। बरं, कसं होईल पाठिंबानंतरचं चित्र कसं असणार आहे? काय तात्या परिचारकाची ताकद मिळते या ठिकाणी? तात्या विश्वास जुना तात्या पुन्हा निवडून येणार। विश्वास जुना तात्या पुन्हा टॅगलाईन सांगितले आहे, विश्वास नवा तात्या पुन्हा म्हणून आता या सभेत सांगितले। सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित होते। कसा परिणाम होईल इकडे एकंदरीत? काय नाही, एकदम वातावरण चांगलं आहे तात्याला, काय अडचण नाही। घड्याळी चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे काय अडचण नाही, आमची युती आहे त्यामुळे काही सुद्धा अडचण येणार नाही। तात्याच्या माध्यमातून होणार सगळं एक नंबर होणार, काय सुद्धा अडचण। होय, ते तुतारीचा आवाज बरा सांगितला जातो मतदारसंघामध्ये। ते उगा चर्चा करते ती काय सुद्धा नाही, भाडोत्री माणसं आणते ती। हां, तुतारीचा काय सुद्धा फरक पडणार नाही। सर्व पक्षीय माणसं आहेत, भारत नानांची माणसं आहेत, महाडिक साहेबांची माणसं आहेत, ती परिचारक मालकांची आहेत आणि राजन मालकांची आणि सगळ्याच गटाची माणसं ह्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळं तुतारी बघायला सुद्धा मिळणार नाही, बघायला मिळणार आहे तुतारी। हो चेअरमन, काय म्हणतो तुतारी बघायला मिळणार आहे? खरंच नेत्यावर प्रेम आहे का काम आहे तसं त्यांचं? नाही, प्रेम आहे। बरं, आदरणीय प्रशांत मालक हे आमचे नेते आहेत, ह्यांचा आदेश आहे आम्हाला बाबा ह्यातून घड्याळाचा प्रचार करायचा। त्यामुळं पांडुरंग परिवार हा गट पूर्ण तात्याच्या मागं आहे। प्रशांत मालकांना आम्हाला आदेश दिला आहे तसा त्या आदेशाप्रमाणे मी वागणार। बरं, परिचारकांनी आदेश जरी दिला असला तरी तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी नेतृत्व करताना यशवंत माने यांना अनुभवलंय, काय पद्धत आहे कामाची यशवंत माने यांच्या? माने तात्यांचं काम 1 नंबरचं आहे, गट तटकावा नाही आणि मालकांनी त्यांना माहीत आहे, मालकालाही माहीत आहे काय काम आहे काय नाही, त्यामुळे मालकाने बघूनच सगळा आदेश दिलेला आहे महायुतीच्या माध्यमातून। हो, कसं वातावरण 17 गावामध्ये सांगितलं जातं तुतारीचा जास्त आवाज आहे? काय गेल्या वेळेस 17 गावात लीड आहे, त्याच्यापेक्षा कमीत कमी 7-8 हजार मतांना लीड जास्त होणार। गेल्या वर्षी घड्याळासाठी होतं, शरद पवारांना मानणार म्हणून वर्ग जास्त होता। नाही परिणाम नाही, आम्ही हा परिचार गटला मानणारा माणूस। आमचा गट हा प्रशांत मालक आहे, आमचं नाव फक्त प्रशांत मालकाकडे आहे, त्यामुळे प्रशांत मालक सांगेल तेच आहे ना। पवार साहेब काय आमच्या जवळ येत नाही, आम्ही दररोज स्थानिक पातळीवर आम्ही प्रशांत मालक माहिती माध्यमातून काय। हो, मोहोळ मतदारसंघामध्ये काय घड्याळ टिकटिक वाजणार का तुतारी चालणार? काय घड्याळ चालणार? हो, काय म्हणते? काय ना, आम्ही परिचयची माणसं आहे। बरं, आम्ही घड्याळशिवाय मतदान दुसऱ्याला टाकत नाही। म्हणजे तुतारी दिला आवाज म्हणते? नाही, ही मोकळी चर्चा आहे। आज सभा झाली या ठिकाणी, महायुतीचे सगळेच नेते होते सगळे, म्हणजे बरोबर ना, ह्याच्या पाठीमागच्या वेळेस आम्ही दुसरीकडे होतो, आता सगळे नेते एक झालो आम्ही ना, सगळे गाव एक झाले। कसा परिणाम होईल मात्र? मतलब काय घड्याळशिवाय दुसरं काही येतच नाही। होय, काय घड्याळ येईल म्हणते तिकडे? हो, बरं, मोहोळ मतदारसंघात येणाऱ्या ह्या 17 गावात यशवंत तात्या माने यांना मतांचा महापूर येणार आहे। मतांचा महापूर येणार आहे का तर एवढी विकास कामं ह्या 17 गावात केली ती की बोलायचं कामच नाही। तुम्ही कुठून आला सभेला? काय आम्ही फुलचिंचोलीवरून आलोय सभेला। विकास काम? हां, आमच्या गावात भरपूर विकास कामं झाली ती आणि आणखीन सुद्धा भरपूर विकास कामं होण्यासाठी आम्ही यशवंत तात्याला रेकॉर्ड ब्रेक मतानं निवडून देणार आहे का तर आमच्या गावात सगळ्याच पार्टी एक झाल्या त्या। बरं, कोणत्या पार्टी कोणते गट आहेत? काय सगळं पांडुरंग परिवार, भीमा परिवार, चंद्रभागा परिवार, विठ्ठल परिवार। तुतारीकडे कोण राहिलं नाही? काय नाही, तुतारीकडे काय सुद्धा नाही। बघा तुम्ही कोणाला विचारायचं असं कसं असतं? काय बघा तुम्ही, शरद पवारला गट इकडे, शरद पवारला कोण मानत नाही। आम्हाला तात्याने कामं केली तर नाही एवढी मोठी। बरं, हां, तात्याने रस्ते दिले, कामं केली, तात्याने लई चांगलं केली। बरं, मग आता इथं सभेला सगळेच नेते सगळे नेते 3-4 पोरी सगळी एक झाली त्याला। उगा सभेला आल्या म्हणून म्हणताय तात्या? आमच्या गावातलं त्यांनी सगळं केलेलं आहे। यांनी काय केलं? रस्ते केलेत,
गोरगरिबांचं आमच्या देवस्थानाचं पार्टी बघित नाही काय आमच्या बघित नाही. देवस्थानाचं त्यांनी भरपूर देणगी दिलेली आहे. देणगी दिलेली आहे. होय, रस्ते केलेले आहेत, गोरगरिबाला सांभाळतात. आणि तुतारीचा काय आवाज इकडे काय? तुतारीचं काय आमच्याकडे आवाज नाही. बघू आणखी इकडे तुतारीचा आवाज नाही म्हणते. खरं तर अतिशय पवारसाहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानणार लोक आहे. नमस्कार. काय मग आज सभा झाली इथं, कुणाची सभा झाली, काय वातावरण तिथं? आता यशवंत मानेची सभा झाली. बरं. चांगला प्रतिसाद मिळाला आहे यशवंत मानेला इकडून. धनंजय महाडिक भीमा परिवारानं पाठिंबा दिल्यामुळं भरपूर. मग आता भीमा परिवार पाठिंबा दिला आहे, पांडुरंग परिवार पाठिंबा दिला आहे, स्वतः राजे पाटलाचा पाठिंबा आहे. राहिलं कोणी विरोधक मानेंच्या? विरोधक राहिलं नाही इथं कोण. राहिलंच नाही. विरोधकच राहिले. मतदारसंघामध्ये पुन्हा काय तुतारी वाजणार का घड्याळ टिकटी वाजणार? घड्याळ वाजणार. घड्याळ वाजणार. बरं, बघू इकडे काय होय. घड्याळ टिकटी वाजणार म्हणते, तुतारी वाजणार नाही काय? ना घड्याळच वाजणार. कसं काय? तुतारीला आवाज आहे म्हणजे ए कशाचा आवाज काय तर घड्याळ काम यशवंतमाने काम केली तात्यानं चांगली. बरं, कुठून आलाय सर घेतलं का? आम्ही इंजुरी आलो मी बरं, काय विकास कामं झाली आहे का? भरपूर काम झाली गावात. बरं, आजच्या सभेला सर्व पक्ष नेते होते सगळीकडे. हा बरोबर आहे. काय परिणाम? नक्की पक्ष कुठल्या पक्षाने उभारलं तरी माने निवडून येणार. मानेची काम भरपूर आहे ती. निवडून येणार. होय. तुतारी नाही तू तरीच काय नाही. होय. काय तुतारी नाही म्हणते ती इकडे सगळे, आता घड्याळ टिकटिक म्हणते ती काय? नाही घड्याळ आहेच ना. बरं, हो. तुतारी झाले आवाज आहे महाराष्ट्रात सगळीकडे तुतारीसाठी. कुठे इथं नाही. माड्यात 10 दिवस माड्यात काय तुतारीसाठी थांबली होती की? नाही ना तिथं मी फसवले सगळं. काय राडा उठलाय राहतो तुतारीचा. बरं. महाराष्ट्रात तुतारीचा राडा उठतो काय की? असं नका म्हण राव. अहो तुमच्या शपथ घेऊ. तुतारीचा राडा उठतोय बघा. आता वय बी झाले म्हणते ती तुतारीचं मग काय करायचं त्याला? आपण पवार साहेबांनी काय महाराष्ट्रासाठी केलं असेल पण सगळंच केलंय. सगळ्यांनी केलं. त्याला वाटोळं बी केली तितकं तेवढं काय म्हणते ती माहिती का? कुठं घरचं दिलं काय म्हणते ती. अहो लाडक्या म्हणल्या तशीच म्हणते. पवार साहेबांना केली माफी त्याला म्हणते काय घरची केली काय सांगायचं लोकांचं. बरं, आता काय विद्यमान आमदार कोण आहे इकडे? कशी आता घड्याळची परिस्थिती कशी आहे? एकदम चांगली. बरं, घड्याळ पुन्हा टिकटी वाजणार. वा 100% तुम्ही तर गेली घ्या होत्या. बरं, आता ते घड्याळ टिकटी वाजणार म्हणतात. मी तुमच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला म्हणून का खरंच त्या नाही कामच आहे हो. तुम्ही कुठल्या रस्त्यावरून आलो? आम्ही पुळूज मार्गे आलो इकडे. हा पुळूज मार्गे अहो पुढूच आहे ही बंदरावरून आलो इकडे. बांधाऱ्यावरून आलो. येताना ज्या रस्त्यावरून आला ना ते तिथेच काम आहे बघा. बरं, मी रस्त्याची काम आहे. हा चांगलीच काम आहे ती. तारी बाबा ती काम चालू आहे बघा. बरं, त्यांचं काम हा. केलं. तुतारीचा काय परिणाम इकडे? हा तुतारी इकडे नाही वाजत तुतारी इकडे वाजणार होय? वाजणार नाही तुतारी काय इकडे? तुतारी तिकडे नाही. नाही तुमच्या गळ्यात पंचायत आता तुम्ही काय तुतारी म्हणणारच नाही बरं, पंचायत विषय नाही. घड्याळ कशासाठी? घड्याळ कामाचा विकास आहे ना. हा भरपूर कामं केली ती घड्याळ वर सत्य तुम्हाला हे ना अजित पवारनं लाडक्या बहिणीला पैसे दिले, शेतकरी लाईट बिल माफ केली, एवढे मोठे सवलत दिली असताना जीएसटी आणला. जीएसटी किती आणला? ऐका जीएसटी होता पहिला किती होता? 5% जीएसटी राहणार ना पहिला, आता जीएसटीत रूपांतर 18% जीएसटी झाला. अहो 18% सगळं मिळून झालंय. तुम्ही जीएसटी म्हणून किती आहे बघा? 5%. त्याचा परिणाम इकडे काय म्हणतात? काय सुद्धा परिणाम नाही. तुतारी वाजणार का? तो तरी कशाला वाजते? घड्याळ घड्याळ टिकटी वाजणार. सदस्यांशी बोललोय आम्ही साधारण चर्चा केली. तरी बी आजच्या सभेवर काय वाटतं साधारण? आजच्या सभेत काय नाही ही काय 100% घड्याळ बसणार. त्यात काय अडचण येणार. घड्याळ बसणार 100%. म्हणजे उगं म्हणजे तुमच्या नेत्यावर प्रेम आहे म्हणून का खरंच? नाही सगळे लय नेते होते खुर्चीवर, लय नेते होते. नेता उभा राहिला ना आपण. आमचा नेता उभा राहिला. नेत्याचं काम आहे एक निष्ठा नेता आहे आमचा. एक नंबर नेत्याचं काम आहे. नेता असल्यामुळे विकास कामा नेत्याचं आमच्या. बरं, मग मी कुठलं नेता म्हणून प्रशांत मालक सांगतो. प्रशांत मालक समजा राजे मालक जे आहेत म्हणजे आमचे लोक सगळ्यांनी पाठिंबा दिला इथं आता. दिला की मला विरोध कोण राहिला नाही तुतारी? कशाला विषय येत नाही तर कोणच नाही इकडे. तर दर्शको ह्या स्वाभाविकच प्रतिक्रिया होत्या. इथं सगळे समर्थक आहेत त्या पद्धतीने आलेत. या ठिकाणी जर बघितलं सर्वसमावेशच्या प्रतिक्रिया होत्या. सर्वसमावेश लोकांचं जे काय नेते असतील त्यांनी यशवंत माने यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकंदरीत पुढच्या काळामध्ये या 17 गाव निर्णय ठरणार आहेत. कारण मोहोळ मतदारसंघ जर असले पंढरपूर तालुक्यात काही 17 गाव आहेत ती निर्णय ठरणार आहे. ते पुढच्या काळामध्ये त्याचा मतामध्ये कसं रूपांतर होणार आहे काय होणार ते आपल्या पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, पुळूज.